मरणांत आणि वैराणी हे सुभाषित घेऊन मी आज येणार आहे. बघा, आपण कुटुंबवत्सल, संसारी, पापबिरू माणसं, पाप करायला कचरतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं, आपण मनामध्ये पराकोटीचा राग, द्वेष, चीड, घृणा बाळगून असतो. तो पराकोटीचा राग द्वेष चुकीचा असतो असं मी म्हणत नाही, अकारण असतो असं मी म्हणत नाही. बघा, बहुतांश वेळेला असं होतं, एखादी व्यक्ती मरण पावते, त्याची बातमी आपण ऐकतो आणि म्हणतो बरं झालं मेला तो. त्या व्यक्तीला खरं तर आपण पाहिलेलंही नसतं, आपला त्याच्याशी काही संबंध नसतो, व्यवहार झालेला नसतो, तरी आपण म्हणून जातो बरं झालं मेला तो. माझ्या तरुणपणी मी असं एकदा म्हणालो होतो, बरं झालं मेला तो. माझे वडील अत्यंत करारी होते, कडक शिस्तीचे होते, प्रज्ञावंत होते, अभ्यासू होते. मला ते ओरडले नाहीत. मला म्हणाले, अजित, तुझा विचार चुकीचा आहे. युअर थिंकिंग इज रॉंग. मरणानंतर वैर असतं ते संपायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मला मरणांत आणि वैराणी हे सुभाषित समजावून सांगितलं. आज जेव्हा मी हे सुभाषितावर बोलायचं ठरवलं, तेव्हा मला तो सगळा घटनाक्रम आठवला आणि मला वाटलं तो घटनाक्रमही सुभाषित सांगताना सांगावं, ही बॅकग्राऊंड असावी. आता मी सुभाषित तुम्हाला सांगतो, ते सुभाषित दाखवतोही. मरणांत आणि वैराणी निवृत्तीम न प्रयोजनम क्रियतामस्य संस्कारो ममापेश यथा तव. हे सुभाषिताचा अर्थ सोपा आहे समजायला, परंतु ते म्हणायला कधी कधी कठीण जातं. म्हणून मी या दोन्ही पदाचा, दोन्ही ओळीचा पदच्छेद, ब्रेकअप तुम्हाला दाखवतो, स्लाइड दाखवतो आणि वाचतोही. मरणांतानी वैराणी निवृत्तीम न प्रयोजनम क्रियताम अस्य संस्कारः मम अपि एष यथा तव. आता मी एक एक चरणाचा अर्थ तुम्हाला उलगडून सांगतो. मरणांत आणि वैराणी, वैराचा अंत मृत्यूने होतो. निवृत्तीम न प्रयोजनम, आपलं प्रयोजन आता पूर्ण झालेलं आहे. क्रियताम अस्य संस्कारो, त्याचा संस्कार कर. मम अपि एष यथा तव, तो जसा माझा आहे तसा तुझाही आहे. आता या सुभाषिताचा डिटेल अर्थ आपण समजावून घेऊ. रावणाच्या वधानंतर त्याचा बंधू विभीषण, रावण अत्यंत कपटाने वागला, अधर्माने वागला. त्यामुळे रावणाचा अंत्यसंस्कार करण्यास तो संकोच करत होता. तेव्हा वाल्मिकी रामायणातील या श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांनी केलेला विभीषणाला उपदेश वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडामध्ये आहे आणि हा उपदेश आज संस्कार म्हणून जनमानसामध्ये स्थिर झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रावणाने सीतेला वनवासात असताना कपटानं पळवून नेलं. जटायूमुळे हे कळलं. अयोध्येला परत जाणं शक्य नव्हतं. रामाने वानरांची सेना जमवली, सेतू बांधला, रावणावरचा युद्धामध्ये पराभव केला आणि सीतेची मुक्तता केली. सीता मुक्त झाली. आता आपलं प्रयोजन पूर्ण झालेलं आहे. तेव्हा त्या रावणाशी आता मृत्यूनंतर त्याचा द्वेष ठेवणं योग्य नाही. तू त्याचा अंत्यसंस्कार कर. जसा तो तुझा भाऊ आहे ना, तसा तो माझा भाऊ आहे. असंच या सुभाषितातून रामानं विभीषणाला सांगितलं. शत्रूच्याही मृतदेहाची विटंबना करू नये, त्याचा आदराने अंत्यसंस्कार करावा. ही आपली संस्कृतीच जणू रामचंद्रांनी या श्लोकामधून सांगितली.
आता काव्यामध्ये अलंकार असतात आणि नेहमी आपण त्यातले अलंकार समजून घेत असतो. या सुभाषितामध्ये 2 अलंकार आहेत. एक आहे उपमा अलंकार आणि दुसरा आहे काव्यालिंग अलंकार. उपमा अलंकार तेवढासा ठळक नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो. शेवटच्या चरणामध्ये मम अपि एष यथा तव हे जे साम्यवाचक किंवा उपमावाचक शब्द आहेत, तो जसा माझा आहे तसा तुझा आहे, यातून उपमा अलंकार संपन्न झालेला आहे. मला शंका आली की मराठीमध्ये उपमा अलंकार आहे पण संस्कृतमध्ये आहे का? आणि त्याच वेळेला मला संस्कृतमधलं एक प्रसिद्ध वचन आठवलं, उपमा कालिदासस्य. कवी कालिदासाच्या काव्यामध्ये उपमा अलंकार असतात असा त्या श्लोकातून, आणि ते श्रेष्ठ असतात अशा त्या श्लोकातून सांगितलं आहे. म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये उपमा अलंकार असतो. मी मला करेक्ट करून घेतलं. आता जो दुसरा अलंकार आहे काव्यालिंग अलंकार, तो मी तुम्हाला समजून सांगतो आणि त्यासाठी 2 स्लाइड्स पण तुम्हाला मी दाखवतो. पहिल्या स्लाइड्समध्ये श्रीरामानी बिभीषणाला क्रियतामस्य संस्कारो, या रावणाचा अंत्यसंस्कार कर हे स्पष्ट करण्यासाठी राम आधीच्या 2 ओळीमध्ये तर्क देतात, कारण देतात. मरणांतानी वैराणी, मृत्यू बरोबर वैर संत आणि निवृत्तीम न प्रयोजनम. आपला हेतू पूर्ण झालेला आहे. कारणाच्या हेतूचा स्पष्ट उल्लेख काव्यामध्ये झाला आहे, म्हणून तो काव्यालिंग अलंकार आहे. आता जी दुसरी स्लाइड आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादी गोष्ट किंवा मत विचार काव्यामध्ये मांडला जातो आणि लगेच त्याच्या समर्थनार्थ कारण दिले जाते, तेव्हा काव्यालिंग अलंकार होतो. आणि काव्यालिंग अलंकाराची जी व्याख्या आहे ती मी तुम्हाला सांगतो. समर्थनीयस्य अर्थस्य समर्थनम इति काव्यालिंगम कथ्यते. आपल्या वाक्याला अधिक प्रभावी आणि तार्किक बनवण्यासाठी काव्यालिंग अलंकाराचा उपयोग होतो. मित्रो, खरं सांगू, एक काव्यातले अलंकार बाजूला राहू दे. या सुभाषितामध्ये हे सुभाषित म्हणजे रामायणातील एका प्रसंगाचं नुसतं वर्णन नाही, तर या सुभाषिताच्या माध्यमातून भारतीय जनमानसामध्ये खोलवर रुजलेली मरणानंतरची मरणांतराणी वैराणी ही आचारसंहिताच आहे. शत्रूच्याही देहानंतर त्याच्या देहाची विटंबना करू नये, त्याच्या देहाचा आदराने अंत्यसंस्कार करावा, मृत्यूनंतर वैर संपलं पाहिजे. रामाने बिभीषणाला नुसताच उपदेश केला नाही, तर त्याप्रमाणे त्यांनी कृती केली. त्यामुळे राम हा आदर्श पुरुषोत्तम ठरतो. आणि या सुभाषितातून आपल्याला सहिष्णुता शिकवली आहे. सहिष्णुता म्हणजे काय हे सुभाषित आपल्याला सांगून जातं. संस्कृत भाषेतील सुभाषित आपल्याला निश्चित सुसंस्कृत बनवतात, सहिष्णू बनवितात. आज संस्कृत भाषेशी आपला संबंध तुटला आहे आणि आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललेलो आहोत. या सुभाषितामधून होणारा बोध आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वडिलांनी मला केलेला उपदेश हे दोन्ही मला आठवलं आणि ते तुम्हाला मी सांगितलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुघलांनी हिंदू राजांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांच्या देहाची घोर क्रूर विटंबना केली, अशी उदाहरणं आपण इतिहासामध्ये वाचतो. आजही या गोष्टी सीमापार घडतात. आपल्या मृत सैनिकांच्या देहाची विटंबना केली जाते, असे नराधाम
आपले शेजारी आहेत. बघा, प्रभू रामचंद्रांनी रुजवलेल्या संस्कृतीमध्ये आपण जन्मलो, आपण वाढलो, आपण सहिष्णुता शिकलो, आपण खरोखरच भाग्यवान आहोत.